अण्णा हजारेंच्या वयावर बेताल बोलू नये. अण्णा हजारे माजी सैनिक आहेत. त्यांच्या आंदोलनाची धग अनेकांना बसली. सरन्यायाधीशांनी जेव्हा तरुणांना झुरळ म्हटले तेव्हा अण्णांनी सुद्धा निषेध केलाच होता. पण तरुणांच्या डोक्यात प्रसिद्धीची हवा शिरली. अण्णांना तेच आता रिटायर होण्याचा सल्ला देतात. तेव्हा नक्कीच मनाला वेदना होतात. सल्ला देणाऱ्यांचे जेवढे वय आहे तेवढी अण्णांची आंदोलने व उपोषणे आहेत. स्वातंत्र्यानंतर माहितीचा अधिकार आणि लोकपाल ही आयुधे सामान्य जनतेला हत्यारे म्हणूनच मिळाली. त्याचे सारे श्रेय अण्णा हजारे यांच्याकडेच जाते. अण्णा जंतर मंतरवर बसले तेव्हा देशभरात मी अण्णा हजारे अशी लिहिलेली गांधी टोपी घातली नाही असा कोणीही माणूस हिंदुस्थानात सापडणार नाही. त्याच्याही पुढे तेव्हा त्याच वेळेला जन्मलेल्या जवळपास सर्वच मुलांची नावे अण्णा म्हणूनच ठेवली गेली आहेत. या राळेगण सिद्धीच्या धोत्रावाल्याने संपूर्ण हिंदुस्थानामध्ये युवा वर्ग आणि तरुण वर्ग, शेतकरी, मायबाप सर्वांना जागे केले. उगीच उपोषणाला बसल्यावर मंत्री संत्री वारा घालायला येत नाही. अण्णांचे वय नाही तर योगदान बोलते. आताही अण्णा 8x8च्या रूममध्येच यादवबाबा मंदिरात राहतात. महालात नक्कीच नाही. ज्यांना पाहायचे असेल त्यांनी यादवबाबा मंदिर, राळेगण सिद्ध येथे येऊन जरूर पाहावे. कोणासही मज्जाव केला जात नाही. अण्णा सर्वांनाच भेटतात. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगावं. ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. अण्णांचे योगदान काय हे आजच्या तरुण पिढीला नक्कीच समजणार नाही. त्यांनी अण्णांचे चरित्र वाचायला पाहिजे. त्यांनी अण्णांचे चारित्र्य पाहायला पाहिजे आणि नंतरच आपल्या तोंडातील वाफा बाहेर काढायला हव्यात.